पिंपरीकडनं आष्टी इथे येणाऱ्या ट्रॅव्हल्समधनं प्रवास करणाऱ्या 2 महिला आणि 1 पुरुष आष्टी इथं बस स्टॉपवर उतरले असता त्यांच्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल हा जप्त केला। ही घटना रविवारी दुपारी 4:30च्या दरम्यान घडली। आरोपी क्रमांक 1 सुनील प्रभाकर झोडे वय 52 वर्षे राहणार चंद्रपूर याच्याकडनं 2 लिटरचे 4 RSचे बंपर किंमत 10,000 रुपये, सपना कैलास बोदलवार वय 35 राहणार चंद्रपूर हिच्या पिशवीमध्ये IB कंपनीच्या 5 बंपर जप्त करण्यात आलेत, किंमत 12,500 रुपये। आरोपी क्रमांक 3 रंजना अशोक कुंडावार वय 40 राहणार चंद्रपूर हिच्या पिशवीची झडती घेतलेली असता RS कंपनीच्या 5 बंपर सापडले, किंमत 12,500 रुपये। आरोपी क्रमांक 4 भूमिलिंगण सुनगरवार याच्याकडनं 1 पेटी दारू आणि 50 लिटर मोहाची दारू जप्त करण्यात आली आहे, किंमत 18,000 रुपये। या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। होळीच्या सणानिमित्त 8 दिवसापासून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातून अवैध दारू वाहतूक होतीये। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली। NTV न्यूज मराठी।